आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. EDTV न्यूज प्रस्तुत श्री प्रल्हाद महाराज संगीत चरित्र कथामृत. आजच्या भागाचे प्रायोजक आहेत दैनिक जालना नायक, नवजीवन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, NRG ग्रुप इलेक्ट्रिक इंडिया, निरामय हॉस्पिटल, चिन्मय कलेक्शन आणि एक सद्गुरु भक्त. कोणत्या वंशातले कधी महाराजांनी पाहिलं नाही. और याची ती गोष्ट सोडा, एक धर्मा दगडू गवई आठवड्यावरून आपल्या लक्षात आलं कोण असला पाहिजे. महाराजांनी शेतावर काम करत होता, अतिशय प्रामाणिक. ज्वारीचं खळ चालू होतं, त्यामुळे तो येऊ शकत नव्हता घरी. बायको रोज त्याचा भाजी भाकरी काय असेल ठेचा भाकरी नेऊन घालायची. पण एक दिवशी त्याच्या गल्लीमध्ये झाले भांडणं, आणि त्यामुळे गल्लीतले कोणी माणसं बाहेर पडायला तयार नाही. हा एकटाच खळ्यावर भुकेने व्याकुळ झालेला तसा झोपला, बिचारायला झोप लागली. रात्री 11 वाजता त्याला स्वप्न पडलं की प्रल्हाद महाराज आले. ते म्हणले, अरे धर्मा, झोपला काय बाबा? 4 भाकरीचे घास खाऊन घे आणि झोप. रामानंदाची सेवा केली ना, उपाशी झोपू नको. खडबडून जागा झाला आणि पाहतो तर महाराज दिसले नाही, गडी दिसला नाही, पण गाठोडं दिसलं. पिठलं भाकरीचं गाठोडं दिसलं. खात बसला. बापरे, माझ्यासाठी महाराजालाही हवं लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, गिरीधर उष्णाजी करून आला आणि महाराजाचं दर्शन घ्यायला आला. तर समजलं महाराज 2 दिवस बुलढाण्याला गेलेले आहेत. महाराज साखर खेळल्या नाही, पण त्याला भाजी भाकरी देऊन घातली. महाराजांचा सवाल, थोडी सेवा करा, मी आयुष्यभर सांभाळतो तुम्हाला. आनंद वाटला. महाराज अजून त्या वस्तीतले लोक बँड वाजवायला येतात, काही न घेता. आणि तुम्हाला काय सांगावं, जेवढे पंचपदीमध्ये भजन म्हणतो ना, तेवढे बँडवर वाजवतात. तुझ्या कृपेने भवसागर हा, ही ती मंडळी अजून वाजवतात. हे सोडा, गावामध्ये मातंग समाजाचा माणूस, ही किती सालची घटना सांगतो तुम्हाला मी. जवळपास 68-69 सालची, 70 असेल. बायको अडवलं गेली. स्थानिक डॉक्टरला सांगितलं ते लेकरू आडवं झालं, काय झालं काय नाही. ते इथे काही तिची सोय होऊ शकत नाही. तिला बुलढाण्यालाच जावं लागतं. चिखली नाही, मेहकर नाही, कुठं जावं लागेल? बुलढाण्याला जावं लागतं. आता साखर खेड्यामध्ये 2च गाड्या होत्या. एक होती, एक जे मारवाडी होता त्याच्याकडे एक गाडी होती, गाडी म्हणजे 4 व्हीलर, आणि एक आमच्या प्रल्हाद महाराज. अरे प्रल्हाद महाराज एवढं ते आपल्याला काय द्यायला लागले. पण गावातले लोक म्हणले, अरे तू जाऊन तिथं पायापाशी बैठ आणि मोठ्याने महाराज म्हणून हाकव. बायको मारायला लागली. म्हणलं, जायचं घरी, आमचे प्रल्हाद महाराज अशा वेळेला पाहत नाही, बरोबर मदत करतात, जाय तू. हा आला. पाहिजेवर येत नव्हते लोक त्या काळाला. तिथून त्यांनी आवाज दिला, महाराज उपासनेची वेळ झाली होती आणि महाराज मारुतीला प्रदक्षिणा घालत होते. अरे काय रे बाबा, कसं काय आला? महाराजांचं माझ्या बायकोचे प्राण आपल्या हातात आहे. कसं काय? लेकरू आडवं झालंय. 2 तासात जर बुलढाण्याला पोहोचलो नाही तर माझी बायको राहणार नाही. महाराजांनी प्रदक्षिणा सोडल्या, मारुतीला नमस्कार केला. आपले विनायकराव ड्रायव्हिंग करत होते. विनायकरावला बोलवलं, आपली गाडी काढा, रामाच्या पेटीतले पैसे घ्या, त्याचे पैसे घेऊ नका, पेट्रोल डिझेल काय टाका ते टाका, त्यांना दवाखान्यात घेऊन घाला आणि परत या. विनायकरावने गाडी काढली, त्या बाईला घातलं त्याच्यामध्ये. आता विनायकराव वाटलं पुन्हा गाडीत महाराज बसणार आहे, म्हणून गाडीच्या वॉशिंग काय म्हणतात त्याचं पाईपला सर्व्हिसिंग काय. विनायकरावला न्यायचं काम पडलं नाही. त्या लोकांनी पेशंट काढलं, दवाखान्यात नेलं, गाडी त्या
वॉशिंग सेंटरवर नेऊन धुवून ऑइलिंग फायलिंग करून पुन्हा विनायकराव जवळ दिली. विनायकराव तुम्ही कुठे नाही, महाराजांच्या गाडीत आम्ही बसलो बा. मला काय सांगायचं, महाराजांनी पेट्रोलचा एक पैसा घेतला नाही. त्याच्या बाई तू तिची काळजी कर, हे 500 रुपये राहू दे. अजून आपण काल पाहिलं राम हरवलेले त्या पारध्याच्या घरात सापडले, त्या काळात त्या बाईला महाराजांनी 100 रुपये दिले. का? माझ्या रामाला तू 5 दिवस सावलीमध्ये सांभाळ. त्या काळातली 100 रुपयाची किंमत आज काय असेल? महाराजांनी असं अनाथांचं संरक्षण केलं महाराज. त्यामुळे आमचं साखरखेडा प्रल्हाद महाराजाला आपलं दैवत मानतंय. पुढचे खूप प्रसंग आपल्याला ऐकायचे. एक अलौकिक प्रसंग सांगतो तुम्हाला, महाराजांचं सामर्थ्य समजावं म्हणून सांगतो तुम्हाला. महाराजांची एक मावस बहीण होती, लाखनवाड्याला राहत होती. लाखनवाडा एकोणावीसशे 37 सालची गोष्ट आहे. गंगामाय बरोबर आहे. म्हणजे पुरुषोत्तम भाऊ दत्तक गेले होते, त्यांची आई भागू मावशी म्हणत होते. ती भागू मावशी बरोबर आहे. एक भाऊजाई बरोबर आहे आणि महाराज. 3 महिला 1 पुरुष गाडीमध्ये चालले. साखरखेड्याहून निघाले, लाखनवाड्याला गेले. भाऊजीला 2 दिवस ठेवून घेतलं आणि तिथून पुढे बैलगाडीने प्रवास सुरू झाला. देऊळगाव साखरसा नावाच्या गावामध्ये एक देसाई नावाचे गृहस्थ, त्यांच्या घरी महाराजांचं प्रेम असल्यामुळे थांबले. दुपारी जेवण खावणं करायला पहिल्यांदा म्हणजे जेवण 2च्या पुढेच असायचे बाहेर बरं का. 2-2:30ला जेवण झालं आणि देसाईने विनंती केली, महाराज आजच्या दिवस थांबा. प्रल्हाद महाराज म्हणले, इथे 2 दिवस आधी लाखनवाड्याला गेले, आता 1 दिवस आपल्या इथे गेला, आम्हाला पुढे जाऊ द्या. वातावरण चांगलं आहे, आम्ही 2 तासात पोहोचतो. महाराजांनी गाडी काढली. 4:30-5 वाजता तिथून निघाले. महिला मंडळाचं जेवण झाल्याशिवाय काय करायचं. त्या काळातल्या महिला फार बिचाऱ्या, फार दुर्दैवी म्हटल्या पाहिजे. तळीचे लोक बसलेले आहेत माझ्यासमोर, कुठून पाणी आणावं लागायचं असं लोक म्हणायचे जुन्या काळात. ज्या बाईचं नशीब फुटलं तरी तळणीत. गडी 90 पायऱ्याच्या घडीला 1-1 पायरी गुडघ्याएवढी माझ्या. फारच अवघड काम. सांगायचं म्हणजे 2 वाजता माणसं जेवायचे, 3-3:30 वाजता महिला जेवायच्या. कशाचे पोहे, कशाचा उपमा, कशाचे ते काय करतात उत्तप्पा, काय असतं खमण ढोकळा, त्यांचे पापड नव्हते मिळत. सगळ्यांचे जेवण झाल्यावर वरण कमी पडलं का टाका 2 प्याले पाणी. संपली भाजी तर घाललं तव्यावरचं पिठलं. अवघड काय होतं पहिलं. आता हे सगळ्या भाग्यवान नवरे केव्हाही जाऊ द्या घराच्या बाहेर, वाटतेच ते करून खातात. मी पाहतो म्हणून सांगतो महाराज, खरं सांगतो मी. नवरे 10 वाजता गेले की तिकडेच राहतात 8 वाजेपर्यंत, काही तिकडे तोडत राहतात. ह्या मस्त कधी पाहिजे त्या भाग्यवान आहेत. त्या काळच्या महिला फार. 3:30-4ला जेवण झाल्यावर पुढे प्रवासाला निघाले. संध्याकाळच्या वेळेला अचानक वातावरण बदललं आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. अचानक सगळं आभाळ गच्च भरून आलं. पाऊस नाही सुरू झाला, पण काळा कुट्ट अंधार पडला. संध्याकाळी 6 वाजता. उन्हाळ्याचे दिवस आणि महाराजांच्या चाकाची धाव पडली. पुष्कळ लोकांना धाव समजणार नाही. चाकेला लोखंडाची पट्टी
ती खाली पडली. ती पडल्यावर ते जे आडव्या आले असतात तुटले. रात्रीचे 7 वाजायला लागले. इकडे 2 कोस गाव नाही, तिकडे 2 कोस गाव नाही. विजा कडकडाट आणि रातकिड्यांचा आवाज, मध्ये वाघाची डरकाळी. तुम्ही तो लाखनवाड्याचा भाग पहा आजही. अभयारण्य असल्यासारखं आहे. लाटके कोल्हे तर इतके आहे, त्या कोणत्या काही म्हणतात त्याला नीळ. अजूनही त्या गाडीवर उड्या मारतात. आता मागच्या महिन्यात आमच्या इथे ग्रस्त आले होते, नाशिकचे लोक तिकडून आले, बुलढाण्याकडून. त्याच्या गाडीवर नील गेलं, उडी मारली. उडी मारल्यावर महाराज ते काय बेनट असतं त्याच्यात 2 पाय गेले आणि काचेवर 2 गेले. काच फुटला. असा तो अरण्याचा भाग. आणि तिथे महाराजांच्या गाडीची धाव पडली. 3 महिला आतमध्ये, एक गडी आणि महाराज. महाराज गड्याला म्हणले, गड्या तू इथे थांब, या 2 जणी आहे, मी 2 कोस जातो देऊळगाव संकर्षावरून दुसरी बैलगाडी घेऊन येतो. महाराज 7 वाजता निघाले. 8 वाजता तिथे पोहोचले असतील. महाराज तिकडे गेले. म्हणजे रामानंदाला समजलं. रामानंदाने भेट ठेवला होता 30 साली. पण त्यांच्या लक्षात आलं आपल्या शिष्याला कसं गुरु सांभाळतात हे सांगायचं मला तुम्हाला. अर्ध्या घंट्यामध्ये प्रल्हाद महाराज गेले. विजांचा आवाज, वाघसिंहाच्या डरकाळ्या, 3 महिला घाबरलेल्या, एकच गडी. इतक्यामध्ये पांढऱ्या शुभ्र बैल जोडी सगळं एक गाडी आली. गाडीत गंगामाय आहे का? गंगामाय. अरे हो, कोण आहे तू? मी रामभाऊ पाटलाने मला पाठवलं. आणि आपले प्रल्हादाचे कुठे गेले? अरे आमची गाडी बिघडली म्हणून दुसरी गाडी आणायला गेले. मी त्यांना दुसरी गाडी पाठवतो. तुमची गाडी बिघडली हे समजलं रामजी पाटलाला, म्हणून त्यांनी गाडी पाठवली. तुम्ही बसा, मी लिहून घालतो. प्रल्हाद तात्याला दुसरी गाडी पाठवतो. हे म्हणले नाही. तात्या आल्यावर तो गाडी येऊन यायला लागलेले. ते आल्यावर नाही, जंगल आहे, माय वाघ आहे, सिंह आहे. बैलगाडी, पांढऱ्या शुभ्र बैलगाडीमध्ये गंगामायला बसवलं. गंगामायने आमच्या प्रल्हाद महाराजांची आहे, बापू मावशी आणि भाऊजाई या तिघींना बसवलं. गड्याने सांगितलं महाराज येईपर्यंत थांब. ते बैलगाडी घेऊन यायला लागले. नाही आले, मी दुसरी गाडी घेऊन येतो, 2 तासात तुम्ही नाही आले. गडी तिथं या तिघींना घेऊन तो रामजी पाटलाचा गडी घरी घेऊन गेला आणि त्यांच्या घरी घेऊन घातलं. ते बाहेर आले. असं रात्री 11 वाजायला लागले. इतक्या अपरात्री कशा आल्या आणि बरोबर कोण आहे? ते त्याने सांगितलं तात्या बरोबर आहे, पण ते असं गाडी आणायला ते पुढे आले. इथे काही आले नाही. पण तुम्ही कशा आल्या? म्हणाले तुम्हीच ती गाडी पाठवली पांढऱ्या शुभ्र बैलाची. कुठे गाडी पाठवली? ती काय बाहेर उभी आहे. रामजी पाटील बाहेर येऊन पाहतात. गाडी नाही, पांढरे नाही, काळे नाही, लाल नाही, बैल नाही, गाडी नाही. मग गंगाबाई एकदम घाबरल्या. आम्हाला कोणी आणून घातलं? प्रल्हाद तात्याचं काय होईल? सगळे घाबरले. रामजी पाटलाने दुसऱ्या 2 गाड्या पाठवल्या. बैलगाडी जवळ येऊन पाहतात. महाराज इकडे गाडी आणायला आले. बैलगाडीपेक्षा तिघी एक जण तिथे नव्हती. गडी होता, पण गडी गेला. या बोटाला पर्याय नाही महाराज कोणत्याही काळात. हे बोट दाखवलं की त्याला गावात म्हणावं लागतं. तो गेला तर तिकडे चकवा लागला. त्याला कोणतरी आवाज येते, इकडे ये, इकडे ये. हे फिरत बसलो 2 तास. बैलगाडीवाले गेले. गाडीत पाहतात तर गाडी आहे पण माणूस नाही. ती गाडी चालवायसारखी नाही. प्रल्हाद महाराजांनी आपली गाडी घेऊन तोपर्यंत रामजी पाटलांनी 2 गाड्या पाठवल्या. 3 गाड्या आल्या आणि गड्याला पायासाठी लोक इकडे तिकडे फिरायला लागले. 2 बैलगाड्याच्या मध्ये एक डरकाळी बोलणारा 7 फुटाचा वाघ. चरित्र वाचा. त्या वाचायला लागला. एकदा विचार, हो लक्ष आहे तुमचं? आहे ना? नसलं तरी हो ना, असं मी म्हणणार नाही. वाचलं म्हणतात त्यावर. 7 फुटाचा चांगला उभा आडवा वाघ एक डरकाळी घोडून तिथे उभा होता. सगळे घाबरले. 2 गडी होते, 2 बैलगाडीचे. घाबरले. आता इतक्या जवळ वाघ आल्यावर काय करावं आमच्या प्रल्हाद महाराजांनी? सद्गुरु रामानंद महाराज
नको देवराय अंकाता पाहू अंकाता पाहू प्राण हा सर्वथा वाघ रामानंद होते. त्यांनी दाखवलं अरे गंगाबाईला मीच नेऊन घातलं रामजी पाटलाकडे, काळजी करू नकोस. प्रल्हाद महाराज घरी आल्यावर सगळे एकमेकाला भेटले. मला काय म्हणायचं, सद्गुरूवर जर आपली निष्ठा असेल आणि आमच्या प्रल्हाद महाराजासारखा रामानंदासारखा सद्गुरू असेल, आपल्या शिष्याला कोणत्याही संकटामध्ये अर्धरात्री धावून येतो. पण गुरु पानी पीना छान के और गुरु करना पहचान के. आज गुरु सारखे दिसणारे गुरु गुरु फिरणारे काही कमी आहेत का महाराज? गुरु असा असावा, प्रत्येक क्षणाला आपल्या शिष्यांना सांभाळणारा सद्गुरू असावा. आमच्या प्रल्हाद महाराजांनी जीवनभर काही काही नियम फार सांभाळले होते. सखाराम महाराज संस्थान लोणी सर्वांना माहिती आहे आपल्याला. दरवर्षी आपल्या इथं पालखी येत असते. त्या काळचे गणपती होते प्रल्हाद महाराज तिथले लोणी. आणि रामानंद महाराजांच्या त्या संस्थांशी चांगले संबंध होते. मी फार मागे जात नाही, खूप प्रसंग आहे सांगण्यासारखे, मी नाही सांगत आपल्याला. प्रल्हाद महाराजांचा सांगतो आता. प्रल्हाद महाराजांचा अनुभव आल्यापासून आमच्या लोणीची महापंगत प्रसिद्ध आहे मराठवाड्यात. मराठवाड्यात काय, विदर्भाच्या वाशिमपासून लोक लोणीला येतात अजूनही. लोणीचा उत्सव आणि ती महाप्रसादाचं जे अन्नकूट असतो, तिथे पुऱ्या भाजी शिऱ्या 3च पदार्थ असतात. आजही तिथले लोक पुरीचा एवढा तुकडा का होईना आपल्या घरी आणतात, कणगीत टाकतात. जे लोक कणगीमध्ये पुरी टाकतात वर्षभर पुरतं काय धान्य कोणाला खाणाऱ्याला. असा त्या पुरीचा मान. त्या अन्नकूटाची पूजा प्रल्हाद महाराजांच्या हातूनच होणार. आजही तो नियम चालू आहे. आठल्या दिवशी श्राद्ध, दुसऱ्या दिवशी पुण्यतिथी असा नियम चालू आहे. आणि महाराज दरवर्षी त्या श्राद्धाच्या जात प्रसादाला जातो. नाना सखाराम महाराज साखर खेळल्यावर निघाले. आरगाव हिरगाव वढव कोणतं गाव लहान दाभा, हे अशी 4-5 गावं खरीद खरीद. पण प्रल्हाद महाराज कधी नव्हते त्या गावाला जायचे. त्यामुळे आल्यावर लोकांनी घरी न्यायचं, महाराजांना ओवाळायचं, पाठ टाकून बसवायचं, मग त्यांची पाद्यपूजा करायची, मग काहीतरी त्यांना पुढे ठेवून नैवेद्य दाखवायचा, महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्यायचे. 5 गावात असं करता 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 संध्याकाळचे 7 वाजले. वढा तिथून 4 किलोमीटर लोणी. 7 वाजले. श्राद्धाचं अन्न किती वाजेपर्यंत खावं याला शास्त्र मर्यादा आहे. प्रल्हाद महाराज लोणीचेही शास्त्र पाळत होते आणि प्रल्हाद महाराज शास्त्र जगतच होते आमचे साखर खेळण्याचे. आपल्याला 7 इथे वाजले, कसं करावं? निघाले तरी मधल्या गावातल्या लोकांनी थांबवलं. महाराज नुसता आशीर्वाद द्या आम्हाला. त्या आणलेल्या फळाला महाराजांनी आशीर्वाद हात लावला नुसता. प्रसाद रामाचा घेऊन टाका. मी निघालो.
बैलगाडीत बसले महाराज. म्हणजे ओढा होता, ओढ्यामध्ये गाडीचे चाक फसले. लोकांनी ताकद लावली, तो काढला. पण महाराज तेव्हा खाली उतरले, अंधार पडला होता, 7 वाजून गेले होते, हिवाळ्याचे दिवस. पायात काटा गेला. गाडीवान होता श्रीकृष्ण अंजनकर, पुष्कळांना नाव माहिती आहे. तर श्रीकृष्ण अंजनकरांनी तो काटा निघेना, दातानी पायातला काटा ओढला, एवढी जखम झाली. महाराज गाडीत बसले. श्रीकृष्ण म्हटलं, महाराज तिथे लोक वाट पाहतात तुमची. प्रल्हाद महाराज तुम्ही गेल्याशिवाय जेवणार नाही, प्रसाद घेणार नाही. आपल्याला 7 वाजले, लोक थांबा म्हणतात तर तुम्ही थांबता. आपुलकी असायची. इतक्या वेळ थांबलो नसतो तर आपण लोणीत पोहोचलो असतो. अरे मला काय आहे, एक वाईट स्वभाव आहे माझा, कोणाचं मन दुखावं वाटत नाही. मन कोणाचे कधी न दुखवावे. बरं जाऊ दे, आता तू असं कर, तू मागे बैस, मी पुढे बसतो. ठीक आहे. ते कंटाळा होता गाडी चालवताना, बसलो टक्क्याला टेकून. कोण? श्रीकृष्ण. महाराजांनी कासरा हातात घेतला, त्याच्या हातातली काठी हातात घेतली, मारली नाही. पण बैलाला सांगितलं, हेगडे हो, आता तुमच्या भरोश्यावर आहे, अजून 3 मैल आपल्याला जायचं आहे. सगळे सखाराम महाराज वाट पाहतात, मी तुमच्या इच्छेवर सोडतो, मला लवकरात लवकर घेऊन जा. श्रीकृष्ण डोळे झाक. आमच्या श्रीकृष्णाने डोळे झाकले आणि 10 मिनिटाच्या आत आमच्या प्रल्हाद महाराजांची बैलगाडी सखाराम महाराज की. श्रीकृष्ण म्हणलं, अरे 3 किलोमीटर 4 किलोमीटर अंतर, पण कशी काय मी मागे सरकून आपण लोणीतच झालो. अरे त्या बैलांच्या अंतरंगामध्ये राम उभा राहिला, त्यांनी आपल्याला आणून घेतलं. काळजी करू नको, बडबड करू नको, सामान घेऊन ये, मी पुढे जातो. महाराज गेले, सखाराम महाराजांना नमस्कार केला. प्रल्हाद महाराज होते, त्यांनाही प्रार्थना केली. म्हणाले, माझ्यामुळे तुम्हाला इतका वेळ लागला, असू द्या. महाराज म्हणाले, तुम्ही आलात, पोटच भरलं, होईल तेव्हा बसू आपण, तुमची संध्या करून आलो. मग चला म्हणाले. पण काय होतं, त्या काळापासून या काळापर्यंत तुम्ही लोणीला जाऊन पाहणार 10-12 ब्राह्मण जेवणासाठी बरोबर असतात. त्या काळचे टप्पू शेती असणारे ब्राह्मण. काही लोकांना जेवायला 8 वाजले रात्रीचे. कोणामुळे? आपल्या प्रल्हाद महाराज का? या प्रल्हाद महाराजासाठी लोणीचे प्रल्हाद महाराज जेवायला बसत नव्हते. म्हणजे काय अधिकार असला पाहिजे. एवढा डोळे करून महाराजाकडे पाहायला लागले. असं कुठे महाराज की असते का? संध्याकाळ गेल्यावर आली, आमच्या पोटात अन्नाचा तुकडा नाही. बरं, लोणीचे प्रल्हाद महाराज 4 वेळेला म्हणले, गुरुजी तुम्ही जेवून घ्या, मी मात्र महाराजाकडे जेवतो, तुम्ही जेवून घ्या. यांना बसावं वाटत होतं, पण मन धजत नव्हतं. जेवायला बसले. मला गंमत सांगायची, आमच्या प्रल्हाद महाराजावर एवढाले डोळे ज्या ब्राह्मणाने केलेले, महाराज चरित्र वाचा, तुम्हाला सांगतो. चरित्रात उल्लेख आहे. 10 महिला होत्या वाढायला. त्या काळात नववार नसलेल्या. पहिली वाढ केली त्या ब्राह्मणाच्या बापाला पुरी वाढवणार, पोळी वाढवणार. इकडून तिकडे जायचा, तिकडून इकडे. ब्राह्मणाच्या बापाला खायला मिळायला. ए मावशी इकडे, ए चंद्रे इकडे, ए कमले. कमला येत नाही, चंद्रा येत नाही, सुंदरा येत नाही. म्हणजे महाराजांची आई होती, प्रल्हाद महाराजांची आई नाही, नाना महाराजांची आई. त्याने स्वतः वाढायला घेतलं आणि त्यांना वाढलं. तेव्हा कशी तरी जेवले. पण त्या जेवल्यावर म्हणल्या, तुम्ही प्रल्हाद महाराजाकडे एवढा डोळे करून पाहिलं, त्या सखाराम महाराजाला आवडलं नाही, म्हणून या महिलांनी तुम्हाला वाढलं नाही. तळमळ करू नका. आणि सखाराम महाराजाला साष्टांग नमस्कार झाला. संताचा अवमान केल्याचं काय फळ असतं समजलं का तुम्हाला? आता तर इथे उपाशी मेले, पण घरी जर शाप न्यायचा नसेल तर प्रल्हाद महाराजाच्या पायावर साष्टांग नमस्कार झाला. हे ब्राह्मण उठले, सखाराम महाराजांना नमस्कार केला आणि प्रल्हाद महाराजाला साष्टांग नमस्कार घातला. उल्लेख आहे. काय अधिकार असला पाहिजे.
आमच्या साखरखेड्याजवळ साखरखेड्याजवळ देऊळगाव माळी नावाचं गाव आहे. गावाचं नाव देऊळगाव माळी. का? माळ्यांची संख्या जास्त. तिथे परशुरामजी नावाचे गृहस्थ, ते सरपंच, पोलीस पाटील, माली पाटील सगळे अधिकार त्यांच्याकडे होते. ते दरवर्षी प्रल्हाद महाराजांचं भागवत लावायचे. आषाढ महिन्यामध्ये भाग्यवान आमचे प्रल्हाद महाराज जसे भागवत सप्ताह, रामायण सप्ताह करत नव्हते असे, पण तो अत्यंतिक श्रद्धेने आला. त्याला वाटायचं की महाराजांचं भागवत ऐकायचं, मला तृप्त व्हायचं, मला मुक्त व्हायचं. त्याच्याच घरी महाराज जायचे. पैसे कमवायसाठी भागवत रामायण आमच्या प्रल्हाद महाराजाचं नव्हतं, जीवाचा उद्धार करण्यासाठी होतं. अहो, शुकाचार्यांचं आपण वर्णन ऐकतो की शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलं. वर्णन आहे का कोणत्या तरी पोथीत की शुकाचार्याला राजा परीक्षितीने 5,000 रुपये दिले. मस्तकावर हात ठेवला, शुकाचार्य निघून गेले. लंगोटीवर राहणारा तो महापुरुष. तसे आमचे प्रल्हाद महाराज समोरच्या जीवाचं कल्याण झालं पाहिजे म्हणूनच भागवत सांगत होते. त्यांचं भागवत ठेवलं. 40 वर्ष भागवत केलं प्रल्हाद महाराज. 40. एक वर्ष झालं काय वाटलं की आपण प्रल्हाद महाराजाला एक चांगली दुपटी गाय देऊ. एरवी असं दरवर्षी व्हायचं. 2 गायी असल्या ना की त्या देऊळगावबाईला घेऊन घालायच्या, दुपट्या घेऊन जायच्या. पुन्हा त्या धरल्या की ह्या घेऊन जायच्या, त्या आणून घालायच्या. असं चालू होतं. 2 गावं असे होते महाराज. एक राजेगाव, मेहकर गावात राजेगाव आहे, तिथले दादासाहेब होते. ते सुद्धा असं महाराजांच्या आटलेल्या गाई न्यायचे, दुपट्या गाई आणून घालायचे. खूप वर्ष त्यांनी सेवा करायची. रामजी मला म्हणाले, महाराज आज भागवताची सांगता 70 गाई आहेत आपल्या गायवाड्यात. किती? 70 गाई. तुम्हाला जी खुर्ची टाकून बसवतो, ज्या गाईला तुम्ही हात लावाल ती गाय तुम्हाला देते. सगळ्या चांगल्या चांगल्या गाई पुढे आधी सोडल्या. म्हणजे महाराजाला जास्त वेळ बसायचं काम नाही. गाई सोडल्या, सगळ्या गावून गेल्या. आणि एक नाठाळ गाय होती. नाठाळ वर्णन आपण ऐकलं. नाठाळ कोणाला म्हणतात? जी माणसाला जवळ येत नाही, कधी व्यालेली नसते, वेळेची शक्यता नसते, अशी ती गाय. महाराजांनी तिच्या अंगावर हात ठेवला. परशुराम पाटील म्हणले, काय माझं नशीब घडले. अरे महाराजाला चांगली गाय द्याव, अशी द्या, खोडेल. महाराज ही तर देतो, दुसरी एखादी पहा. नाही, रामानंद महाराजापाशी गावी आहे, पण तुझी इच्छा होती ही देऊन टाक. आता काही जास्त बोलता येईल ना. याचा अर्थ काय होईल? महाराजाला काही समजत नाही. महाराजाला सगळं समजतं, पण महाराज अशी का काय स्वीकारायला लागले या बिचाऱ्याला काय माहिती हो. त्याला वाईट वाटलं. महाराजांनी सांगितलं, ही गाडी, ही गाय साखरखेड्यात पाठवून द्या. साखरखेड्यात आली. 4 महिन्यामध्ये भास्कर महाराज गाय गाभण राहील. 9 महिन्यांनी गाय घडली. परशुराम पाटील गड्याला विचारलं, काय आपली गाय त्रास देते का? त्रास नाही देत. अशी जनली मस्त 3 लिटर दूध. हा गाय म्हणले, होय. पाहायला गेले तर गाय अशी जी लाथा मारत होती ती सामान्य गायीसारखी झाली. परशुरामजी महाराजाकडे आले. महाराज तुम्ही गाय घेतली, मला फार वाईट वाटलं. तरी दुर्लक्षणाने भरलेली गाय. महाराज म्हणले, परशुराम एक लक्षात ठेवा, गायी जर आपले दुर्गुण टाकून देतात, आपण माणसं आहोत. रामानंद महाराज म्हणतात, आपले दुर्गुण सोडा आणि सद्गुण अंगीकृत करा. सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद एकदा महाराजांचा दौरा मेहकरला आला. एक श्रीकृष्ण जोशी नावाचे सरकारी लोक राहिलेले चांगले माणूस, अभ्यासू, विद्वान,
महाराजांना अनुग्रह घ्यायचा. खूप लोक अनुग्रह घेतात, आपण घ्यावा म्हणून घेतला. रिटायर झाले होते, मुलांनी थोडं नुकसान केलं होतं. 1 वर्षाने आले, महाराजांना नमस्कार केला. महाराज, मागच्या वर्षी आपला अनुग्रह घेतला, बर जप करतात? मग जप करतो मी. अहो महाराज, काही फायदा नाही झाला. 1 पोट नोकरीला नाही, खायचे प्यायचे पंचायत आहे, अनुग्रह